नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण इन्स्टंट पोह्याचा ढोकळा कसे करतात ते पाहणार आहोत। नाश्त्यासाठी झटपट इन्स्टंट व्हाईट ढोकळा बनवण्यासाठी मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। मोठ्या वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। छोट्या वाटीने 1 वाटी बारीक सोजी, 1 वाटी दही आणि 1 वाटी भिजवलेले हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आलं, लसूण, मिरची, आलं, लसूण आणि मिरची घेतलेले आहेत। आता हे सर्व मी ब्लेंडर जारमध्ये घालते। हे सर्व बारीक करण्यासाठी मी हे ब्लेंडर जार घेतलेला आहे। त्यामध्ये आधी पोहे घालते। ब्लेंडर जारमध्ये मी पोहे घातलेले आहेत। त्यानंतर बारीक सोजी, 1 वाटी दही, त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ, आलं, लसूण, मिरची, चवीपुरतं मीठ। आता हे सर्व मी बारीक करून घेते। इन्स्टंट पोह्याचा ढोकळा करण्यासाठी मी सर्व पोहे, रवा आणि हरभऱ्याची डाळ सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। आता ढोकळ्याचं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। हे 10 मिनिटं झाकून ठेवते। त्यानंतर आपण ढोकळा करायला घेऊयात। ढोकळा करण्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे। ह्याला मी तेल लावून घेते। सर्व बाजूंनी तेल लावून घेते म्हणजे आपला ढोकळा पटकन निघेल। त्यानंतर आपण मिश्रण हे झाकून ठेवलं होतं। यामध्ये आपण 1 पॅकेट इनोचं घालणार आहे। आता इनो घातल्यावर पटकन हलवून हे मिश्रण लगेचच आपण ह्या ढोकळा आपण ज्या भांड्यात करणार आहोत त्या भांड्यात लगेच घालायचं आहे। चांगलं फुलून आलेलं आहे। आता हे मिश्रणाचं भांडं ठेवायच्या आधी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये रिंग ठेवलेलं आहे। त्या रिंगवर आपण भांडं ठेवायचं आहे। ह्या भांड्यामध्ये मी ढोकळ्याचे मिश्रण घातलेलं आहे। थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। आता हे भांडं मी पण पाणी उकळायला कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं त्यामध्ये ठेवते हे भांडं। तर ढोकळ्याचं भांडं आपण उकळत्या पाण्यावर ठेवलेलं आहे। आता झाकण लावून घेते। अजिबात हवा जाऊ नये असं झाकण लावून घ्यायचं आहे। तर मी हे झाकण लावून घेते याच्यावर आणि आपण 10 मिनिटं हे स्टीम करून घेऊया। ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी करून घेणार आहोत। त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे। भरपूर पुदिना घेतलेला आहे। कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची आणि बाइंडिंगसाठी थोडेसे पंढरपुरी डाळ घेतलेले आहेत। चटणी करण्यासाठी आपण सर्व साहित्य ब्लेंडिंग जारमध्ये घातलेले आहेत। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ, 2 चमचे साखर आणि लिंबाचा रस घालते। आता हे सर्व मी बारीक करून घेते। ढोकळा आपण चेक करून घेऊया। सुरीनं चेक करून घेऊया। अजून थोडंसं सुरीला चिकटतंय। अजून 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून ढोकळा वाफवून घेऊयात। ढोकळ्याला तडका देण्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालते। त्यानंतर मोहरी, जिरे, गॅस बंद करून घेते। झालेला आहे त्यावर मी हे तडका घालते। चटणी करण्यासाठी आपण सर्व पुदिना, पंढरपुरी डाळ, आलं, लसूण, मिरची सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता ह्याला मी तडका देते। तडका देण्यासाठी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालते। त्यानंतर मोहरी घालते।
मोहरी तडतडायला लागली. त्यानंतर जिरे घालते. कढीपत्ता. आता गॅस बंद करून घेते. त्यामध्ये हिंग घालते आणि हे तडका आपण जी चटणी करून घेतलेली आहे ते एका भांड्यात काढून घेतलेलं आहे त्यामध्ये घालते तडका. पुदिन्याची चटणी आणि ढोकळा तयार झालेला आहे. हे सर्व मी एका डिशमध्ये काढून घेते. इन्स्टंट पोह्याचा ढोकळा तयार झालेला आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे. मस्त स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालेला आहे. ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी मी पुदिन्याची चटणी तयार केलेली आहे. नवीन आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.